नक्षीदार काठी, त्यावर रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचे शास्त्र. गुढीपाडवा म्हणजे विजयाचे अस्त्र. तुम्हा सर्वांना तुमच्या या रवीकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मी दरवर्षी गुढीपाडवा घरी साजरा करतो. तो कसा साजरा करतो थोडक्यात माझ्या घरचा गुढीपाडवा तुम्हाला ह्या रीलमध्ये मी दाखवतो. तर इथे ही आपली खिडकी आहे, हे आपलं छोटंसं अंगण आहे आणि इथेच आपण उभी केली आहे गुढी. मी थोडक्यात जसं मला जमतं तसं मी सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही आहे गुढी. त्यानंतर हे आहे आपलं देवारघर. जशी माझी पूजा आहे ही एकदम सिंपल साध्या फुलांनी असते. आणि इथे आहे माझी आई. जेव्हा पण सण असतात तेव्हा मी माझ्या आईचा फोटो काढतो. तर इथे आहे आपलं देवारघर. इथे आहेत आपले श्री स्वामी समर्थ. त्यानंतर आपण जाऊया किचनमध्ये, ज्यावरती आपलं रोजचं अन्न शिजतं तर सणासुदीला नेहमी आपण काय करतो, गॅसची किंवा किचनची पूजा करतो. आपल्या देखील किचनमध्ये आपल्या गॅसची पूजा झालेली आहे. आणि हा आहे माझा डेस्क. तर हे आपला म्हणजे बोलतो एक ऑफिसचा डेस्क आहे, तुम्ही पकडून चला. इथे मी माझं पूर्ण ब्लॉग वगैरे आहेत ते एडिट वगैरे करतो. तर इथे पण देखील पूजा झाली आहे. आणि आपण जाऊया बाहेर. मला जशी जमते तशी मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो. आणि हा आहे बाहेरचा भाग. बाहेरचा भाग बघते इथे मस्तपैकी फुलमाळांनी मी पूर्ण सजवलेलं आहे. आणि इथे देखील मी अशी जशी जमते तशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे आहेत आपले मारुती. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी साध्या पद्धतीनं माझ्या घरचा गुढीपाडवा साजरा करतो. तुम्ही यावर्षी तुमच्या घरी गुढीपाडवा साजरा केला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही शोभायात्रेला कुठे जाताना ते देखील कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.